हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि मी आहे शरयू. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. आणि आजचा आहे डे 2 इन मनाली. काल आम्ही लेट नाईट पोचलो, लेट नाईट जेवण झालं. तर आज आपण नवीन फ्रेश डे म्हणजे आजपासून फायनली टूर सुरू होणार आहे. तर मी तुम्हाला आमचं बाल्कनीमधून व्ह्यू दाखवते. टाडा. आणि इथून बाल्कनीमधूनच छान रिव्हर दिसते, त्याच्यामुळे खूप जास्ती आवाज आहे नदीचा. आणि ही आमची रूम. आणि अशी इतकी मोठी बाल्कनी त्यांनी दिलेली आहे. पियुष काल रात्रीचा व्ह्यू मी तुम्हाला पुन्हा दाखवते. वाव. हे आहे आमच्या ट्रिपमधले सिंगल बॉईज जे की छान नदीचा व्ह्यू एन्जॉय करत आहे. आम्ही आता डिस्कशन करत आहे की आज काय करायचं. आणि तुम्ही बॅकग्राऊंड बघू शकता किती सुंदर आहे. आणि इथे मी छान व्हिडिओज आणि रील्स आणि फोटोज शूट केले. आणि पाणी इतकं स्वच्छ म्हणजे खूप सुंदर. आणि ब्रेकफास्टमध्ये इथे आम्ही ब्रेड ऑमलेट आणि त्याच्यासोबत हे पहाडी लोकल डिश आहे सिद्धू. पर्सनली मला ही डिश खूप जास्ती आवडली. तुम्ही याल तर नक्की ट्राय कराल. तर ही ट्रिप आम्ही म्हणजे प्रणमचे सगळे फ्रेंड आहेत, कॉलेज फ्रेंड्स. आणि यात आम्ही 2 कपल आणि 4 बॉय सिंगल. तर लेट्स गो. तुला आज कॅमेरा पूर्ण तुझ्यावर राहणार आहे. फक्त टाकशील नको, मी ऑफिसमध्ये सांगितलं ना. ऑफिस वाले कोण बघणार. 1.5-2 वर्ष आधी तेच सांगितलं. इसने क्या बोला, तूने क्या बोला. किसी ने नहीं बताया ना ऑफिस में. तूने क्या बताया तुम्हारे. चाचा पहली बात तो भाई ये दोनों 14 दिन बराबर गायब है. नहीं 20 दिन गायब है. 20 दिन गायब है. कैसा मैं भी वैसे कर लूंगा. 13 दिन तक तो मैं भी नहीं जाऊंगा. हो त्याला लहान वाटत. हा अनिकेत येत आहे. अबे बॅगा बिगा चांगल्या चालल्या जाईल ना आपल्या. पाय पुरती की नाही के बारे में. एक नंबर गाड़ी, एक नंबर. यू शुड ट्राई दिस इनफील्ड पॉइंट. दिल खुश हो गया तुम्हारा. तो गाड़ी पे तुम बताओ अभी बैठो. ठीक है. Informative Durga. हाँ. So we had rented the bikes from Infield Point. Okay. It's very cheap. For BS4 they are charging like 1400, and for BS6 they are charging 16. 1600. As per market rate, it is cheaper. चल बे. Get ready with us. Smart नवरा माझा with handsome. This is good. This is my. काय माहिती मला पाहिजे. 2 घंटे लावले तिथे घ्यायला. नाही मला पाहिजे. मग मी हाच घालून जुना आपल्या शब्दावर. नाही दे ना. किती मोठा आहे. तुम्हालाच मोठा होता. तुला किती मोठा. माझा चेहरा मोठा आहे गोल गोल. माझा जुनाच गॉगल फ्लेक्स करताना मी. मग युनिक दिसत आहे. अरे नवीन आहे ना. कपडे नाही घालायला याच्यात. काय टेका. Oh my God, looking very handsome. हंसना. आप पहाड़ों में हैं. टेंशन है ना सामान बैठने का. रुको बेटा, अभी आपका डिपार्टमेंट है, ये संभालो. फोटो तर मामाने घेतले असतील ना एंगल से. अबे एक शरयू ऐसा फोटो.
आउटफिट आमचे सब गाड़ियाँ निकल गई। You can do it, Rui. मस्त चलो। बहुत बढ़िया लग। कंटिन्यू ट्रैफिक है। मस्त गाड्या। कॉफी ब्रेक घेतलाय आणि आमचे फ्रेंड्स मग आम्हाला जॉईन करतील आणि व्ह्यू कंटिन्यू व्ह्यू खूप सुंदर आहे। चाललोय आता मनालीवरून कुल्लूला। येस राफ्टिंग रिवर राफ्टिंग आणि पैराग्लाइडिंग मी नहीं करना है। अब उनको डर लगता है। अरे बाबा तुमको डर लगता है? डर के आगे जीते है, पर अपन सिर्फ रिवर राफ्टिंग करेगा। येस सो स्टे ट्यून आणि बॅटरी संपली तर मग आपला प्रॉब्लेम आहे। कॉफी ब्रेक आता आम्ही रिवर राफ्टिंग करणार आहे। Say hi everyone. Okay, all are ready? Yes. Okay, let's go. Ready to go. Okay. Okay, get down. Okay, come on, hello. आ रहा है मजा? अरे बहुत मजा। जाओ 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 अपनी अपनी साइड। एक हाथ छोड़ दो आराम से। ओके जाओ 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 जाओ। ये छोड़ दो साइड वाली पकड़ो। ज्यादा दूर नहीं जाना है। ऐसा लग रहा है आराम होगा। मेरा 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 आ रहा है।
ज़्यादा आगे नहीं जाना है, इधर इधर। क्या क्या नहीं? इधर आओ, इधर बोट के पास। आगे नहीं जाना है, इधर इधर भैया बोट पकड़ो, बोट पकड़ो इधर। ज़्यादा उधर मत जाओ, जल्दी। ओके, खत्म हो गया। कैसा लगा आप सभी को? मजा आया? बहुत बढ़िया। अगली बार फिर आना। हाँ, फिर आएंगे और भी एंजॉय करना है। ओके, बाय बाय, मिलते हैं नेक्स्ट टाइम। आता आम्ही छान पेटपूजा करणार आहे। खूप जास्ती थकलो आम्ही। रिव्हर राफ्टिंग करू करू। अरे बापरे, हात पण लावू देत। एक येऊ तू खरगोश। सो गाईज, मी तुम्हाला आता शॉर्टमध्ये आजच्या दिवसाचा रिव्ह्यू देते। तर आम्हाला ज्या हिमालयन बाईक होत्या त्या खूप लेट हाती मिळाल्या आणि आम्हाला खूप लेट झालं आणि त्यानंतर कोणत्याच बाईकचं कोऑर्डिनेशन होत नव्हतं आमचं। कम्युनिकेशन पण खूप गॅप होती आमची। कोणी कुठे पेट्रोल भरत आहे, कोणी कुठे थांबत आहे, काही समजत नव्हतं। मग आम्ही ठरवलं की ॲटलिस्ट आजच्या दिवशी एखादी ॲक्टिव्हिटी झाली पाहिजे। तर मग आम्ही रिव्हर राफ्टिंग केलं, जे की खूप सक्सेसफुली आम्ही ती ॲक्टिव्हिटी केली आणि सगळे आम्ही खूप जास्ती खुश होतो। आणि लंच झाल्यानंतर आम्ही सर्वांनी डिस्कशन केलं की स्टे कुठे करायचा। ऑलरेडी ना रिव्हर राफ्टिंगमुळे खूप बॉडी पेन करत होती आणि खूप जास्ती थकलो होतो आम्ही। आणि मग एक डिसिजन घेऊन आम्ही कसोलच्या रोडनी हॉटेल बुक केलं स्टेसाठी। तर कसोल इथून आम्हाला 40 किलोमीटर होतं आणि कसोलचा रोड म्हणजे जे पहाड होते साईडनी, जो रोड होता तो खूप डस्ट होता आणि पावडरी होता, जे तुम्हाला क्लिपमध्ये दिसत असेल। आणि बापरे, म्हणजे कंटिन्यू ट्रॅफिक, इतक्या तुम्ही म्हणजे बघत असाल, दिसत असेल तुम्हाला या ब्लॉगमध्ये, हे पूर्ण थांबले होते, म्हणजे हे गाड्या बंद करून थांबले होते। पण आमच्याकडे बाईक्स होत्या तर आम्ही फास्टमध्ये तो रूट कवर केला। ॲज ऑलवेज आता येणार आमच्या स्टोरीमध्ये ट्विस्ट। तर झालं असं की आम्ही जे हॉटेल बुक केलं होतं त्यांनी जे लोकेशन पाठवलं ते आम्ही चेकच नाही केलं। आम्ही रँडमली हॉटेलचं जे म्हणजे बुक केलं होतं त्याचं नाव टाकून लोकेशन सुरू केलं आणि आम्ही 8 किलोमीटर पुढे गेलो कसोलमध्ये। आम्हाला वाटलं ते कसोलमध्ये असेल, पण ते कसोल रोडनी एका गावात ते स्टे होतं आमचं। आणि मग आम्ही 8 किलोमीटर पुढे गेलो होतो आणि तो रोड 8 किलोमीटरचा पॅच होता, तो खूप जास्ती खराब होता, म्हणजे पावडरी गाड्या जात नव्हत्या। मग आम्ही कसोलमध्ये गेलो, तिथली वाईब बरोबर पाहिली आणि इतके जास्त थकलो होतो ना ते, म्हणजे 1-1.5 तास ट्रॅव्हल सगळं। मग आम्ही म्हटलं बस 8 किलोमीटर आपण रिटर्न जाऊ आणि जिथे स्टे केला, कारण की पैसे आम्ही ऑलरेडी पे केले होते 6,000 ते 7,000 रुपये, तर ऑफकोर्स ते वाया नाही घालणार। तर मग आम्ही आलो आणि डायरेक्ट झोपलो। आणि हा आहे नेक्स्ट मॉर्निंगचा व्हिडिओ, जो की तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला मिळेल। तर स्टे ट्यून आणि थँक्यू फॉर वॉचिंग।